अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। पुढे बोलत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आळवलाय। विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच पंकजांनी राज्यातील भाजपच्या कारभारावर ताशेरे ओढलेत आणि त्यामुळे पंकजा मुंडेंच्या मनात नेमकं आहे तरी काय हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। माझे नेते मोदी आणि शहा, पंकजांचं विधान। साहेबांचे नेते अटलजी अडवाणी होते, आमचे नेते मोदी अमित शाह, फरक आहे। पंकजा मुंडेंना राज्यातील नेतृत्व अमान्य, मला आणलं आता बावनकुळेंना त्रास होईल। तुम्हाला आता थोडं पुढचे 2 महिने त्रास होईल असं मला वाटतंय। पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे? साहेबांचे नेते अटलजी अडवाणी होते, आमचे नेते मोदी अमित शाह, फरक आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंची ही विधानं त्यांच्या मनातील नाराजी सहज स्पष्ट करतात। मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे सातत्याने त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवतात। नाशिकच्या कार्यक्रमातील त्यांचं विधान असो किंवा मग गहिनीनाथ गडावर फडणवीसांसोबत जाणं टाळण्याचा प्रकार असो, पंकजा सातत्याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात। पण अंबेजोगाई शिक्षक मतदारसंघाच्या प्रचार सभेत बोलताना पंकजांनी पुन्हा एकदा राज्यातील नेतृत्वाला दुर्लक्षित करणारे विधान केलंय। साहेबांचे नेते अटलजी अडवाणी होते, आमचे नेते मोदी अमित शाह, फरक आहे। सगळं पद्धत आहे। आमचे नेते वेगळे, ते स्वतः सत्तेत येतात। त्यांनी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी मनावर सत्ता गाजवली, ते पण 2-3 वेळा प्रधानमंत्री झाले। पंकजा एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी बावनकुळेंना त्यांच्या मनात काय चाललंय हे सांगण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला। केवळ आपणच नाही तर कार्यकर्तेही नाराज असल्याचे संकेत त्यांनी भाषणातून दिले। मी काय तुम्हाला त्रास देणार? मी जर ठरवलं त्रास द्यायचं तर तुम्हाला म्हणजे दिवसात उसंत पडणार, किमान रोज 2-4 हजार लोक भेटतील तुम्हाला। हे बांधून ठेवलेत मी, म्हणजे काही कुठल्या वस्तूंनी नाही बांधलेत, त्यांच्या डोळ्या नजरेने बांधलेत। जायचं नाही कुठे, काही मागायचं नाही, काही म्हणायचं नाही, त्रास द्यायचा। पंकजांनी यापुढे जाऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना सतर्क करण्याचा प्रयत्न केला। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे पंकजाताईंना विमानातनं घेऊन आले, याचा त्यांना पुढील 2 महिने त्रास होईल असं म्हणत पंकजा मुंडेंनी चिमटेच काढले। ते तुमच्याकडे फार अपेक्षेने बघतात की प्रदेशाध्यक्ष आले, पंकजाताईंना स्वतः विमानात घेऊन आले आणि मग औरंगाबादवरून दोघं सोबत एका गाडीत फिरतात आणि त्यांना फार बरं वाटतंय। आणि त्यामुळे ते तुम्हाला आता थोडं पुढचे 2 महिने त्रास होईल असं मला वाटतंय। त्यांचं नेतृत्व हे प्रगल्भ आहे आणि पुढच्या काळातही त्यांच्या नेतृत्वामध्ये आमची संघटना, आमचं कार्य हे वाढत राहील। काही कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर काही प्रश्न मांडलेले आहेत, काही उपस्थित केले आहेत। निश्चितपणे केंद्रीय नेतृत्व आणि राज्याच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्याची जी भावना आहे ती मी सांगणार आहे। पंकजा मुंडेंनी संपूर्ण भाषणात स्पष्टपणे त्या किंवा त्यांचे कार्यकर्ते का नाराज आहेत हे सांगितलं नाही, पण त्यांनी ज्या प्रकारे केंद्रातील नेतृत्वावर विश्वास दाखवत राज्यातील पक्ष नेतृत्वावर टोमणे मारले ते पाहता त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा सुरू झाली आहे। पण वारंवार टीकेचे बाण चालवणाऱ्या पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज आहेत हे मात्र आता लपून राहिलेलं नाही। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे